नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता संध्याकाळचे वाजले आहे 5 आणि आम्ही निघालो मुंबईसाठी. तर मुंबईला चाललो आहे. आता इथं बस स्टॉपला आलो. पुणे स्टेशनची बस येईल तेव्हा बसमध्ये जाणार पुणे स्टेशनला. तर चला, बसची खूप वाट बघितली आणि बसला खूप म्हणजे उशीर काय माहिती आलीच नाही. तर मग म्हटलं टाईम होऊन जाईल. तर मग आम्ही निघालो ऑटोने. तर इथं मस्त ऑटोने चाललो आहे आता आणि पुणे स्टेशनला पोचतो. चला मग पुढे बोलते मी तुमच्याशी. आता ना पुणे स्टेशनला तो आलो इथे. आता बेकरीमध्ये काहीतरी बघते मी. थोडंसं कॅरी करणार आहे आधी कनिरिशूला आणि पटकन मग पुढे आहे पुणे स्टेशन. तुम्हाला आहे पुणे स्टेशन. चल पुणे स्टेशनला आलो. आता तिकीट काढायचं आहे. तर तिकीट घर इकडे आहे तिकीट घर. तर आता इथं थांबलोय. थोडं वेट करावं लागेल. 6:30ला आहे ट्रेन इथून. चला बापा ना असं समजत. चेकिंग बॅग झाली आहे. तर आता आम्ही आलो इथे मध्ये. तर प्लॅटफॉर्म क्रमांक 2ला आम्हाला जायचं आहे. तर आता हां, तू शूज नाही घातले? तर इथे आद्विकचे ना शेंगदाणे पडून गेले होते. त्याला अजून पाहिजे होते म्हणून तो रडायला लागला आणि त्याला कदाचित भूक लागली आणि कसं आम्ही घाईघाईत अचानकच निघालो ना म्हणून मग. तर इथं तो रडत होता पण मी त्याला समजवलं आणि मग आता खातो म्हटलं, तुला परत मी पुढे घेऊन देते. तर इथं मुंबईमध्ये पोचलो आहे. अजून आम्हाला थोडा वेळ लागेल. तर दिशूला मी सर्व सांगत होते मुंबईमधलं की असं तसं. आधी मी लहानपणी खूप यायची, माझे मामा होते तेव्हा. आता उतरू थोड्या वेळातच. आता ठाण्यामध्ये आहेत. तर थोडा वेळ अजून 1 तास. तर फायनली मुंबईमध्ये पोचलो खूप वर्षानंतर. आणि ट्रेनने प्रवास जवळजवळ म्हणजे आता लहानपणी केलेला होता आणि हा खूप वर्षानंतर ट्रेनचा प्रवास मी केला. नाही तर लहानपणी केला तर दिशू आद्विकचा. तर हा पहिलाच ट्रेनचा प्रवास. कसं वाटलं आहे ट्रेनमध्ये? कसं वाटलं? छान ना? तर इथं ना मागेच कर्जतला परत ठाण्यामध्ये बरेचसे उतरले ना. तर मग जसं रिकामी झालेली आहे ट्रेन. आम्हीच आहो आता ह्या बोगीमध्ये. आम्हीच 4 जण आणि अजून 2 जेंट्स होते, बाकी कोणीच नव्हतं. तर खूप भारी मस्त वाटत होतं इथे. तर आता चाललो इथे आणि पटकन आता आणि गेट ऑफ इंडियाच्या खूप जवळ म्हणजे 10 ते 15 मिनटाच्याच अंतरावर तिथे राहणार आहे. तर म्हणजे कसं उमेदचं काम पण आहे, ते पण होईल. त्याच्यानंतर मग मुलांना उद्या फिरवता पण येईल. थोडंफार दाखवेल 2-3 पॉईंट आणि कुठे कुठे जाणार आहे ना ते तुमच्यासोबत सर्व मी शेअर करेलच तसं. आणि आता पटकन इथून जातो. आणि मुंबईच्या स्टेशनला खूप लहानपणी मी आलेली आणि खूप गोष्टी आता नवीन झालेल्या आहे. खूप छान झालं आहे खरं म्हणजे. तर पाहायला गेलं ना खूप सुंदर झाले आहे. सिस्टीम सर्व म्हणजे छान होतं तिथे सर्व. तर इथं मस्त छान खूप दिवसानंतर पाहिल्या ह्या मुंबईच्या
गाड्या, टॅक्सी तर खूप भारी वाटतं आणि इथं किती छान लुक दिसते तुम्ही पाहू शकता. खूप भारी वाटत होतं, एकदम मस्त. आणि खूप वर्षातून मुंबईला आले, म्हणजे आले होते वाटतं 2-3 वर्षात, पण आता बरेच दिवस झाले त्या गोष्टीला. आणि ही मुंबई मस्त छान पाहू शकता. उद्या तुम्हाला पूर्ण मुंबईमध्ये मी जेवढं फिरेल ना तेवढे तुम्हाला मुंबई मी दाखवेन. आणि इथं आलो आहोत आम्ही रूमवरती. ही आहे रूम. तर AC आद्विक दिशूचं चाललं होतं AC सोबत खेळणं. तर AC चालू बंद करणं चालू होतं त्यांचं दोघांचं मस्ती. इथे आता झोपणार, खूप झोप लागली आहे. किती 12 वाजले ना, 12:30 होऊन गेलेले आहे. आता जेवण वगैरे करून घेतलं सर्व, तयारी झालेली आहे. तर आता आम्ही निघालो आणि आता कुठे जाणार आहे ते तुम्हाला दाखवते. चला मग घेऊन जाते तुम्हाला आमच्यासोबत. काय आम्ही निघालो बाहेर आणि इथं टॅक्सी पण आहे. आणि मुंबईमधलं खूप छान मस्त सकाळ. आता वाजले आहे 8:45. 8:45 झालेले आहे आणि आता आम्ही निघालो आहोत. चला. तर मुंबईचं इथे रोड पाहू शकता आणि गर्दी कमी होती. आम्ही खूप लवकर तयारी केली आणि निघालो आणि खूप छान वाटत होतं मस्त. तर आता आम्ही चाललो आहोत फर्स्ट लोकेशनला, जे आम्ही ठरवलं होतं जिथं जायचं होतं आम्हाला. ते कोणतं लोकेशन आहे आणि कोणतं ठिकाण आहे ते मुंबईचं सर्वात फेमस, आणि सर्वजण मुंबईला गेल्यानंतर ते तिथे जातातच. तर तिथे आम्ही चाललेलो आहोत. तर चला मी पटकन तिथे नेते आणि तुमच्याशी तिथे गेल्यानंतर बोलते. अद्विक, तर इथे ना खास करून अद्विक दिशू खूप एक्सायटेड होते. आणि दिशू आणि अद्विक फर्स्ट टाइम मुंबईला आलेत, तर खूप एक्सायटेड आहेत ते दोघं. चहा घ्यायची का चहा? तर पहिले लोकेशन आहे गेट ऑफ इंडिया. तर इथं गेट ऑफ इंडियाला आम्ही आलेलो आहोत आणि इतकं भारी मस्त छान वाटत होतं ना. एकदम सकाळी लवकर आलेलो तर इतकं भारी वातावरण इथलं पाहून मनामध्ये एकदम छान वाटलं. सर्व टेन्शन दूर झालं, सर्व डोकं एकदम शांत झालं आणि इतकं भारी वाटत होतं ना. हे आहे ताज हॉटेल आणि त्याच्या बाजूलाच ओबेरॉय हॉटेल. तर हे दोन स्पॉट किती छान वाटतं इथे, हे दोन हॉटेल्स आणि इथं हे गेट ऑफ इंडिया. तर इतकं भारी वाटत होतं ना इथे. तर मी दिशूला सर्व सांगत होते इथलं, परत ते सर्व जे गोष्टी ज्या घडल्या त्या तिला सांगत होती, दाखवत होती. तिला खूप भारी वाटत होतं कारण की ती फर्स्ट टाईम मुंबईला आलेली. तर मग मी तिला सर्व सांगितलं. त्याच्या आधी ना इथले फोटोज काढले होते आम्ही, तर त्याच्या कॉपी. आम्ही आलो आहोत मस्त गेट ऑफ इंडियाला. तर इथं आहे गेट ऑफ इंडिया, मस्त छान सकाळचा व्ह्यू आहे, खूप भारी वाटतंय. परत इकडे तुम्ही पाहू शकता ताज हॉटेल आणि ताज हॉटेलच्या बाजू ओबेरॉय हॉटेलसुद्धा आहे आणि खूप भारी वाटतं इथं, खूप छान वाटतंय. सर्व लोक तुम्हाला दाखवते. चला. खूप छान मस्त असं लुक दिसतंय आणि एवढं भारी वाटतं ना इकडे, खूप छान वाटतंय मस्त छान. आता आम्ही पुढे चाललोय. आता चला आपण इकडे जाऊ. अद्विक तर इकडे समुद्र बघतोय. चला तिकडे. तर इथं अरबी समुद्रामध्ये मस्त बोट राईड पण करतात, पण आम्ही लास्ट टाईमच बोट राईड पण आमची झालेली म्हणून मग नाही करणार कदाचित, कारण की वेळ तेवढा पाहिजे आम्हाला. पण बाकी ठिकाणी पण आम्हाला जायचं आहे ना, म्हणून तर इथे मस्त छान चाललं आहे आमचं फोटो सेशन. तर खूप भारी वाटतंय मस्त इथे. पाण्यात जायचं आहे का? शिपमध्ये बसायचं? काय करायचं शिपमध्ये? बोटिंग जायचं का?
जायचं फोटो सेशन आमचं. दिशू फोटो काढते सर्वांचे. ते आलोय ते आपण बघ काढले आपले आले, पण तरी नॅचरल पॅन आहे त्याच्यामुळे मोबाईल मध्ये काढले. तर इथं स्ट्रीट आहे. ओबेरायच्या बाजूलाच स्ट्रीट आहे. इथं सर्व खाण्याचे वगैरे सर्व हे पूर्ण स्ट्रीट आहे. आणि आपण ह्या बाजूला बोटिंगचं आहे ना, तिकीट वगैरे काय आहे ते मी आता तपास करणार आहे ह्या साईडला. तर त्या बाजूला जाऊ आपण आता. तिकीट किती आहे काय ते बघते मी. आणि काय आपल्याला स्नॅक्स वगैरे खायचं असेल ना तर ते इथं खाऊ शकतो आपण. तर असं आहे. चला आता पुढे जाऊ, तुम्हाला दाखवते पुढे. आद्विक, तर आता पुढे चाललोय तिकिटासाठी. आसपास पण इथं नाही भेटत, पण आपण जवळच होतो. गेट ऑफ इंडियाच्या किती लगेच आलो. 3-4 मिनिटं झालो. हा, इथून आम्ही गेट ऑफ इंडियाच्या एकदम जवळ होतो. हॉटेल बुक केलेली तिथे. तर किती 5 ते 7 मिनिटात आलो इथे सकाळी. तर तिथे ना बोट राईडच्या तिथे ना खूप जास्त गर्दी, ती लाईन होती तिथे. तर त्याच्यामुळे मग आम्ही लगेच पुढं निघालो, कारण की आम्हाला दुसरीकडे जायचं आहे ना, कारण की बोट राईड तर नव्हतीच करायची. गेट ऑफ इंडियापासून निघालो आणि महालक्ष्मीला चाललोय. महालक्ष्मी दर्शन करणार. खूप लांब आहे. लांब नाही आहे, जवळच आहे. तर इथं आहे मंत्रालय. तर खूप गाडीतून मी तुम्हाला दाखवलं पटकन. ते हे मंत्रालय आहे. आणि इथे पाहू शकता, हा इकडे पुढे सर्व समुद्र आहे. पण तुम्हाला असं वाटणारच नाही का हे समुद्र, पण हा पुढे पाहू शकता ना, तो पूर्ण समुद्र आहे. आणि किती छान असं लुक दिसतोय. तर मी पूर्ण हे टॅक्सीमध्ये बसून म्हटलं शूट करूया तुम्हाला दाखवण्यासाठी. तर खूप छान वाटत होतं. तर आपल्याला आता जायचं आहे हाजी अलीला. हाजी अली, तर त्याच्या आधी ना, हाजी अलीच्या आधी आपल्याला महालक्ष्मीला पण जायचं आहे. तर हा इतका छान मस्त इथे ब्रिज आहे. वरतून सर्व पॅक आणि आजूबाजू पाणी आहे. तर तिथून चालला आहे मस्त अंडरग्राऊंडमध्ये. हा ब्रिज आहे तयार केलेला. तर इतकं भारी वाटत होतं ना इथून. तर म्हणून मी खूप जास्त ही शूट घेतलं तुमच्यासाठी. तर तुम्ही हा ब्रिज पाहू शकतात. पूर्ण पाण्यातून अंडरग्राऊंड त्याची पिलर आहेत. तर इतकं भारी पाहिलं ना, इथं मोबाईलपेक्षाही ना रिअलमध्ये पाहायला इतकं सुंदर वाटत होतं ना. खरंच किती माणसाच्या हातामध्ये कला असते. इतकं भारी वाटत होतं ना ह्या ब्रिजवरून जाताना. पूर्ण राऊंडमध्ये आहे म्हणून मी पूर्ण हा शूट घेतला. इतकं भारी वाटत होतं ना. खरंच तुम्ही पण एन्जॉय करा माझ्यासोबत मस्त. म्हणून मी व्हिडिओमध्ये ना जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला. जेवढं मी बघितलं तेवढं दाखवलं. आणि इतकं लुक छान होतं ना. पूर्ण धुकं होतं आणि एकदम तुम्ही बिल्डिंगा पण पाहू शकता. एकदम लाईट दिसत पण नाही काही, असं एकदम अंधुकच वाटतं का पिक्चरच आहे एखादा. मस्त छान वाटत होतं. इतकं भारी मी पूर्ण हा ब्रिज शूट केला मस्त. आणि आता आलो आहोत आपण महालक्ष्मीच्या आधी इथं एक मंदिर होतं ना. आता महालक्ष्मीचा हा रोड आहे, तिथून आम्ही चालत जातोय. तिथूनच चालत जाताना हाजी अली पण आहे, तिथं पण जाणार. आता चला मी महालक्ष्मीचे दर्शन करते आणि तुम्हाला सुद्धा करवते, कारण की मध्ये अलाऊ नाही आहे. तरीही मी तुम्हाला महालक्ष्मीचे दर्शन करणार, तिथलं शूट थोडंसं घेणार आहे तुमच्यासाठी, मस्त दाखवणार ते. तर तिथं परमिशन आपण घेतली ना तर करता येतं शूट थोडंसं. तर चला मी पटकन महालक्ष्मीचे आता दर्शन तुम्हाला पण करवते मस्त. चला
तेव्हा तर घेतलंय मस्त कमळाचं फूल. तर आता आम्ही लाईनीमध्ये थांबलो आहोत. थोडंसं अंतर राहिलं आहे, पण एवढं सुंदर दिसत होते ना महालक्ष्मीचं. मस्त तिथे मंदिरात इतकं भारी डेकोरेशन केलेलं होतं ना, अक्षरशः पाहूनच डोळे एकदम थक्क होऊन जातात. आणि ना आजूबाजूनं पूर्ण ते डेकोरेशन ना सर्व व्हेजिटेबल्सनी केलेलं होतं. आवाज खूप येतं म्हणून म्यूट केलं मी. तर इथं ना माझं दर्शन झालं आणि मस्त छान मला वेणी मिळाली, तिथला प्रसाद हा. तर इतकं छान दर्शन झालं. आता इथलं नेक्स्ट आहे आपल्याला पॉईंट बघायचा, तो आहे हाजी अलीला. तर चला आपण आता हे पटकन ठेवून देऊयात बॅगीमध्ये. तर हे मला सर्व मिळालं, तुम्हाला हे दाखवायचं होतं तेच सांगत होते. चला आता आपण पुढे हाजी अलीला निघालो इथून. मग हाजी अलीला जाऊन इथं पाहू शकता डोसा इतका मोठा आणि खूप भारी. आणि इथं आद्विकचं चाललंय मस्त कबुतरांसोबत खेळणं, म्हणून थोडा वेळ आम्ही इथंही थांबलो आणि थोडीशी शॉपिंग पण केलेली आहे इथे. तर ती तुम्हाला दाखवेल पुढे. महालक्ष्मीपासून जेव्हा तुम्ही फिरायला येणार ना, तर कॅब वगैरे बुक करू नका. इथून थोडंसं अंतर आहे. आता आम्ही चाललोय वॉकिंग. तर महालक्ष्मीपासून आहे ना 15 ते 20 मिनटामध्येच हाजी अलीला आपण पोहोचतो. वॉकिंग डिस्टन्समध्ये आहे, म्हणून तुम्ही कॅब किंवा काही बुक करू नका, नाही तर नाही का आपण असं लक्षात नाही येत म्हणून. आणि इथले टॅक्सीवाले ना खूप चॅप्टर पण राहू शकता, इकडून तिकडून फिरू शकता, म्हणून मी तुम्हाला आताच सांगून ठेवते. आणि इथं आपण आलो हाजी अलीला. आता इथं मध्ये जातो आहे आम्ही. तर खूप छान आहे मध्ये पण, मस्त समुद्राच्या आतमध्ये आहे ते. तर चला म्हटलं आपण आलो इथपर्यंत तर बघूया आपण. तर म्हणून मग आम्ही इथे सुद्धा आलेलो आहोत, पाहू शकता. मला वाटतं काय माहिती सांगताय याची. मम्मा तर आता आम्ही आलो आणि हा फेरी मार्ग आहे. तर आता दाखवते. आणि तो पण पहिल्यांदा चाललेली आहे. खूप भारी तर इथं पाहू शकता. तर इतकं सुंदर वाटत होतं ना, इथे खूप भारी वाटत होतं. आणि हा मध्ये समुद्राच्या आतमध्ये हा रोड किती छान ना, मस्त. तर इतक्या लाटा येत होत्या ना, पाणी इतकं छान वरती येत होतं डायरेक्ट, इतक्या लाटा जबर येत होत्यात. मी तुम्हाला दाखवते पुढे.
आणि इतके पक्षी इथं होते, इतके पक्षी ना, आणि इतक्या भारी ह्या लाटा इथे चालू आहेत, पाहू शकता. चला आता मी पुढे मध्ये जाते, तुम्हाला दाखवते मध्ये कसं कसं आहे. मी पण फर्स्ट टाईम येते म्हणून. चला मग आपण आतमध्ये पुढे जाऊया आणि मी तुम्हाला सर्व दाखवते. इथला हा समुद्र तुम्ही पाहू शकता, खूप भारी आहे. तर चला आता बोलते नंतर. काय दिसत नाही. जावं लागायचं का मग? अच्छा, रोड होता का पहिले? हा, पाण्यातून कसं बांधलं ना सर्व, हे सर्व पाण्यामध्ये. फोटो काढा. कठीण जल्दी जा. व्हाईट कलरचं बघ. तर आता झालंय आमचं दर्शन इकडे आणि निघालो आता आम्ही. आता आमचं गेट ऑफ इंडिया झालं, महालक्ष्मी मंदिर झालं, हाजी अली पण झालं बघून. आता चाललोय. आता किती वाजले तुम्हाला सांगते, आहे 11:15 आणि खूप ऊन लागतंय. चला आता जाऊ. हाँ बोल. तर आता आम्ही दादरच्या स्ट्रीटला चाललो आहोत. तर मुंबईमध्ये आलो आणि स्ट्रीटला नाही गेलं म्हणजे काय झालं की काय. पण इथे मस्त आत्ता मुंबईच्या बिल्डिंग्स खूप छान छान मस्त आहे. लुक सर्व कॅप्चर करते मी तुमच्यासाठी. आणि मस्त मुंबईच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स खूप भारी वाटते, एकदम छान वाटत होतं. आणि इतक्या भारी भारी होत्या ना त्या बिल्डिंग, बघून पण खूप भारी वाटतंय. तर इथं आलो आम्ही स्ट्रीटला दादरच्या. चला मग मी स्ट्रीटमध्ये आता शॉपिंग करणार थोडीफार, आणि जी शॉपिंग करेल ते तुमच्यासोबत शेअर करणार नक्की. तर इथं छान मस्त इतक्या भारी भारी वस्तू त्यांना काय घेऊन काय नाही असं होतं. पण मी खूप मला कंट्रोल केलं नाही, नको म्हटलं ह्या गोष्टी आहेत तर जास्त नाही घ्यायच्या आहे. कारण की खूप जास्त सामान होऊन जातं आणि ऑलरेडी ज्या ज्या वस्तू अजून जास्त वेगवेगळ्या पद्धतीने दिसल्या का आवडल्या का घेतो आपण. पण बऱ्यापैकी मी ज्या ज्या मला लागतात ना त्याच घेणार आहे. आणि इथं भारी वाटत होतं, एकदम छान. हे स्ट्रीट खूप भारी आहे. तर आमचं झाल्यानंतर घेऊन आम्ही लगेच दादरवरूनच आम्ही दादरवरून आम्ही चाललो आहोत CSTला. तर आवाजच येत नव्हता काही. आणि आम्हाला लगेच सीट पण मिळालं आणि लगेच आलो आणि आम्ही बसलो. तिकीट बुक केलेलं होतं ऑनलाईनच. तर पटकन आलो आणि इतकं भारी वाटत होतं ना, मस्त आणि छान वाटते. चला आता आम्ही पटकन CSTला जातो आणि पुणे ट्रेननी पटकन निघतो घरी पुण्याला. CSTला तर ब्लर दिसतंय थोडं. CSTला आलो आहे आणि आता तिकीट काढतोय पुण्याचं. तर पुण्याला निघालो आम्ही आता. तिकीट
पुढे पंखा कसा आहे आदवी कसा आहे? तर फायनली आम्ही निघालो पुण्यासाठी आणि हा खंडाळा घाट आहे. खूप भारी वाटत होतं असं रिअलमध्ये बघणार तर इतकं डेंजर घाट आहे ना हा, तर बघतच राहावं असं वाटत होतं. तर इतकं जबर उंच घाट आहे ना हा. तर बापरे खूप. आणि ट्रेन पण काही ठिकाणी खूप कडेनी अशी आहे ना, तर खूप असं भीती वाटते. आणि मस्त छान हे असं लुक मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तुम्हाला नक्की आवडलं तर मला नक्की सांगाल तुम्ही. तर आता आपण निघालो पुण्यासाठी आणि हा मस्त छान मुंबईचा प्रवास झालेला आहे. तर चला आता आपल्या पुण्यामध्ये चला भेटूया नंतर. हे 8:30 वाजले. मी तुम्हाला घड्याळ दाखवलं आणि आम्ही आलो वेळेतच आलो घरी. मशीनला मी कपडे लावून दिले. सर्व साहित्य मी काढून ठेवलं, जे जे आणलेलं आहे ना ते साहित्य काढून ठेवलेलं आहे. आणि काय काय मी घेऊन आलेले आहे ना मुंबईवरून, थोडंफार साहित्य घेतलेलं आहे दादरमध्ये. ते तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन, माझी शॉपिंगचा व्हिडिओ. तर तो स्पेशल मी करेल. आणि आता मस्त छान पटकन आवरून घेतलं सर्व. आता पटकन मुलं पण झोपतील, उद्या शाळा पण आहे ना, त्याच्यामुळे सर्व आवरलं गेलं आणि वेळेत झालं. आणि मुंबईची ट्रिप खूप छान झालेली आहे. नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी वेगवेगळ्या, नाही का, तिथून कसं जायचं. आम्ही जास्त लांब म्हणजे नाही का चालत पण जाता येतं, पण आपण काय करतो टॅक्सी वगैरे करतो, मग त्या गोष्टी पण मी दाखवल्या तुम्हाला. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. तुमची काळजी घ्या. ब्लॉग स्टॉप